नमस्कार. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला शीतल रंगोली आर्टमधून काही रांगोळ्या दाखवत आहेत रेडीमेड. आता सणासुदींचे दिवस चालू होतील. गणपती उत्सव आले, महालक्ष्मी आल्या, दिवाळी, दसरा. या सणासुदींना दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढली की मन कसं असं प्रसन्न वाटतं ती पाहिली की. परंतु रांगोळी काढायची म्हणले तर अर्धा एक तास तर सहज जातो. आणि सणसूद म्हणले तर घाईगडबड इतकी असते की घरातला आवरा, बाहेरचा आवरा, देवपूजा, स्वयंपाक यामध्येच इतका वेळ जातो. पण स्वतःला सुद्धा आवरायला वेळ भेटत नाही. पण इच्छा असूनही ही दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढता येत नाही. त्यासाठी मी तुमच्यासाठी रेडीमेड रांगोळी आणली. ही अशी रांगोळी आहे की ही मी स्वतः हाताने बनवलेली आहे. ही अशी वाटणार सुद्धा नाही की ही रेडीमेड आहे म्हणून. हे पॅचेस तुम्ही पाहिजे तसे वापरून सुंदर अशी रांगोळी तयार करू शकता. हे पहा, महालक्ष्म्यांचे पावलं. असे जॉईंट पण भेटतील मध्ये स्वास्तिक. तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता मला ऑर्डर देऊन. हे या पद्धतीने पावले आणि ही चौरंगाच्या इकडची पट्टी, हे लोटस, छोटे छोटे कमळ आणि हे असे फुलांचे तीन प्रकारचे पॅचेस घेतले तर मस्त अशी तुम्हाला चौरंगाच्या बाजूनी छान अशी रांगोळी काढता येईल. आणि गणपतीची सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. हे काढायला कंप्लीट 1 तास जातो. जर रांगोळीमध्ये जर काढायला गेलो ना तर याला 1 तास तर सहज जाणार. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पुसूनच टाकावी लागते. त्यामुळे ही रांगोळी तुम्ही परत परत वापरू शकता. सुंदर अशी रांगोळी बघू शकता. एकदम फिनिशिंग मध्ये काम आहे. आता हे समजा ताट आहे तर तुम्ही ताटाच्या बाजूने अशी लोटस ठेवू शकता. या पद्धतीने तुम्ही मला पॅचेस ऑर्डर करू शकता. आणि एकसारखे आपण इतर वेळेस जर काढायला गेलो तर सगळे एकसारखे फुलं येत नाहीत. पण हे असे जर घेतले तुम्ही तर एकसारखेपणा येतो आणि खूप सुंदर अशी दिसते. आणि गणपती आहे, तुम्ही एक सर्कलमध्ये आधी कलर टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये फक्त हा पॅच ठेवायचा. आणि बाजूनी जर तुम्ही हे असे लोटस लावले तरी पण